नमस्कार, आपण पाहत आहात लोकवाहिनी मीडिया. आजच्या महाराष्ट्र टॉप 10 बुलेटिनचा मी रत्नाकर. घेऊया आढावा महाराष्ट्रातील काही प्रमुख घडामोडींचा. मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुस्लिम राजकारणाचा नवा प्रयोग दिसून आला. मतदारांनी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसला नाकारले. इस्लाम पार्टी आणि AIMIMनं स्थानिक राजकारणात ठोस उपस्थिती दाखवली आहे. मुंबई महापौर पदावर मराठी हिंदू आरक्षणाच्या वक्तव्याला सभाहारून खान यांनी कडवं उत्तर दिलंय. नवनिर्वाचित कॉर्पोरेटर म्हणाल्या की महापौर पद मिळवणे त्यांचा हा संवैधानिक अधिकार आहे. ठाणे येथील कल्याणमध्ये 3 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्यानं खळबळ उडाली आहे. पोलिसांनी केस दाखल करून लखनौमध्ये शोध मोहीम देखील सुरू केली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिंदे गटाची शिवसेना मनसे सोबत युती झाली आहे. भाजपा बाजूला पडल्यानं महायुतीत फूट पडण्याचे संकेत आता दिसत आहेत. मनसेचे नवनिर्वाचित नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी मुंबईतील बिहार भवनाच्या बांधकामाला विरोध केलाय. त्यांनी या प्रकल्पाविरोधात तीव्र भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रातील नगर निगम निवडणुकानंतर मेयर पदाचा निर्णय अद्यापही प्रलंबित आहे. मुंबईपासून ठाण्यापर्यंतची लढत भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटात अडकली असून अंतिम निर्णय आता दिल्लीमध्ये होईल. बीड जिल्ह्यातील 40 वर्षीय व्यक्तीनं आत्महत्या केली असून पत्नीसहित तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केलाय. अलिबागमध्ये प्रजासत्ताक दिनी शासकीय ध्वजारोहण सोहळा मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते होणार आहे. या निर्णयामुळे रायगड पालकमंत्री पदावरून शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय रस्सीखेच पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. फुलंब्रीत काँग्रेसमध्ये उमेदवारी वाटपावरून मोठा अंतर्गत वाद उफाळला असून संतप्त कार्यकर्त्यांनी खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. लक्ष्मीदर्शन करून तिकीट दिल्याचा आरोप झाल्यानं पक्षाची मोठी नामुष्की होतीये. शिरूर कासार तालुक्यातील ऊसतोड मजूर मच्छिंद्र भोसले यांची साताऱ्यात क्रूरपणे हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी उपचाराधीन असून संतप्त मजुरांनी आंदोलन केलंय. पोलीस तपास सुरू आहे. आजच्या महाराष्ट्र टॉप 10 बुलेटिनमध्ये इतकंच. इतर बातम्यांकरता पाहत राहा लोकवाहिनी मीडिया. नमस्कार.